सर्व वचने होय आणि आमेन मध्ये स्वीकार आमेन। परमेश्वर पित्या तुझा आत्मा या ठिकाणी उपस्थित आहे प्रभूजी, आणि जे आम्ही सर्व तुझी लेकरं आहोत प्रभू देवा, जशा प्रकारे आम्ही कबूल केलं तशा प्रकारे प्रभू देवा तू आमच्या जीवनामध्ये काम करणार आहे असा विश्वास आहे। या ठिकाणचा कोणताही व्यक्ती तुझं वचन स्वीकारल्याशिवाय आणि ते प्रभुदेवा आपल्या अंतर्गणात भरल्याशिवाय जाणार नाही प्रभुदेवा, त्यानुसार त्यांच्या जीवनात कार्य होताना मी पाहणार प्रभुदेवा। आणि प्रभुदेवा ही मंडळी तू रचत आहेस प्रभुदेवा, तू घडवत आहेस, नवदानाने नवबळाने तू प्रभुदेवा याला सजवत आहेस, तू पवित्र करत आहेस प्रभुदेवा। आणि प्रभुदेवा ही तुझी नटलेली वधू असणार आहे प्रभुजी, की ज्याला नेण्यासाठी ख्रिस्त येणार आहे प्रभुदेवा। आणि प्रभुदेवा या मंडळीला मी तुझ्या पवित्र हातात सोडतो, तुझ्या आत्म्याने तू चालव, मदत कर प्रभुजी। आणि प्रभुदेवा या ठिकाणी उपस्थित असणारा प्रत्येक व्यक्ती हा तुझ्या गौरवाने भरून जाऊ दे। जाते वेळेस प्रभुदेवा त्याच्याजवळ तुझी वचन असणार आहे प्रभुदेवा, तुझं अभिवचन त्याच्यासाठी असणार आहे प्रभुदेवा, तो रिकामा असणार नाही असे बोलले। येशूच्या नावात आम्ही तुझं वचन स्वीकारतो आणि प्रभुदेवा तुझ्या वचनातील अभिवचन आम्ही स्वीकारतो, आणि जशास तसं आमच्यासाठी घडून येणार आहे असं बोलले। प्रार्थना तू ऐकतच नाही मागतो, येशूच्या नावामध्ये मागतो, आमेन आमेन। या बसूया सगळे। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। स्तुती असो परमेश्वराला, धन्यवाद आहे तुमच्यामध्ये देवाचा वचन सांगण्यासाठी परमेश्वराने मला पुन्हा एकदा संधी दिली, आणि ही वेळ आहे देवाचं वचन आपण ऐकणार आहोत। माझ्यासोबत काढा मत्तेचा सुसमाचार 16वा अध्याय, मत्ते 16, मत्तेचा सुसमाचार 16वा अध्याय, मत्ते 16:18 पासून 19 पर्यंत, मत्तेचा सुसमाचार 16 अध्याय 18 से लेकर 19 तक। आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचेन, आणि तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचे काही चालणार नाही। मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन, आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल, व पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल। हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया। हा संदेश जो आपण आज ऐकणार आहोत, हा आणि त्याच्यानंतर इथून पुढचे 2 आठवडे, अजून 2 आठवडे, या 2-3 आठवड्यामध्ये मी तुम्हाला जे काही देवाच्या आत्म्याने मला सांगितलेलं आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे। पण हा संदेश हा तुमच्यासाठी एक मंडळी या नात्याने, व्यक्तिगत रीतीने तुम्हाला हा ऐकायचा नाही, किंवा व्यक्तिगत रीतीने स्वीकारण्याबरोबर आपल्याला एक मंडळी म्हणून हे स्वीकारायचं आहे। हालेलुया। कारण मंडळी म्हणून परमेश्वर काहीतरी, मंडळीला काहीतरी सांगू इच्छितो, चर्चला काहीतरी सांगू इच्छितो, आणि चर्च किंवा मंडळी ही संकल्पना जी आहे, ही संकल्पना मी तुम्हाला समजावून सांगू इच्छितो। कारण देव तुम्हाला मला एक मंडळी म्हणून पाहतो, एक चर्च म्हणून पाहतो, तुमच्या आणि माझ्यामध्ये सुद्धा। आणि ज्यावेळेस तो एखाद्या समूहाकडे पाहतो त्यावेळेस सुद्धा तो तुमच्या आणि माझ्याकडे मंडळी म्हणून पाहतो। हालेलुया। देवाचं जे पाहणं आहे त्या पाहण्याविषयी, किंवा देवाची जी संकल्पना आहे, जी संकल्पना प्रभू येशू ख्रिस्ताने या ठिकाणी पेत्र आणि इतर शिष्यांसमोर मांडली, त्या संकल्पनेकडे आपण लक्ष देणार आहोत। आणि ती केवळ संकल्पना नाही, ते केवळ देवाने फक्त एक विचार मांडला आणि आश्वासन दिलं आणि ते पूर्णत्वास आलं नाही असं नाही, तर देवानं 2000 वर्षापूर्वीच त्याची पूर्तता केलेली आहे, आणि त्याची पूर्तता प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनापर्यंत होत राहील। हालेलुया। कारण ते चालू आहे, त्याचं काम चालू आहे, ऑनगोइंग आहे, आणि ते येशू ख्रिस्ताच्या आगमनापर्यंत सुरू राहणार। हालेलुया। त्याला तो सजवत आहे, तयार करत आहे, बनवत आहे, घडवत आहे, त्याला आकार देत आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी, त्याची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस सुरू आहे, सतत प्रोसेस सुरू आहे, आणि त्या प्रोसेसचा तुम्ही आणि मी सगळेजण भाग आहोत। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। मंडळी नेमकी काय आहे, मंडळी नेमकी कशा प्रकारे स्थापन झाली, मंडळी नेमकं काय करते, मंडळीचं कार्य काय आहे, ते कोठे जाणार आहे, कोणत्या प्रकारे देवाची त्या मंडळीची इच्छा आहे, मंडळीमध्ये काय काय व्हायला हवं, मंडळीमध्ये काय व्हायला नको, या सगळ्या गोष्टी आपण पाहणार। हालेलुया। कारण खूप काही वेळेस आपण जे विसरून जातो, आपण या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो की मी एक मंडळी आहे, मी एक देवाच्या नेमलेल्या एका गोष्टीचा मी सभासद आहे, किंवा मी त्याचा सदस्य आहे। ही गोष्ट जाणीवपूर्वक काय करतो, आपण विसरतो, आणि म्हणून आपण या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं। बाजूवाल्याला सांगा, तू एक मंडळी आहेस। हालेलुया। तू एक चर्च आहे। लोक आपल्याला चर्च म्हणून ओळखतात,
मी कुठे चाललो तर चर्चला चाललो. पण आजपासून ती संकल्पना तुमच्या मनामध्ये ठसवा की चर्च म्हणजे दुसरं तिसरं काय नसून मंडळी आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. चर्च म्हणजे ही बिल्डिंग नव्हे. तुम्ही जर बिल्डिंगला चर्च म्हणत असाल तर तुमची मिस्टेक होती. लक्षात घ्या. बिल्डिंग कुठलीही बिल्डिंग, या जगातली कोणतीही बिल्डिंग ज्याला लोक चर्च म्हणतात ते चर्च म्हणजे चर्च नव्हे, तर मंडळी त्यामध्ये जमणाऱ्या लोकांचा जो समूह आहे, त्या मंडळीमध्ये एकत्र येणाऱ्या लोकांचा जो समूह आहे, त्या समूहाला परमेश्वर चर्च म्हणतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बायबलमध्ये ज्यावेळेस इंग्लिश बायबलमध्ये तुम्ही वाचाल हेच वचन, त्यावेळेस त्या ठिकाणी चर्च हा शब्द आलेला आहे. मंडळीच्या जागेवरती चर्च हा शब्द आलेला आहे. आणि तो शब्द आहे, तो शब्द ग्रीक मध्ये त्याला एक्लेसिया म्हणतात. काय म्हणतात? एक्लेसिया म्हणतात. आता एक्लेसियाचा अर्थ काय होतो? पवित्र लोकांचा समूह. हालेलुया. पवित्र लोकांचा समूह. बाजूला सांगा, पवित्र लोकांचा समूह. पवित्र लोकांचा समूह. अपवित्र लोकांचा समूह नाही. हालेलुया. पवित्र लोकांचा समूह. त्याला परमेश्वर काय म्हणतो? मंडळी म्हणतो. त्याला काय म्हणतो परमेश्वर? मंडळी म्हणतो, चर्च म्हणतो. आजपर्यंत तुम्ही जर बिल्डिंग म्हणून आला असाल किंवा मी चर्चला चाललो म्हणजे कुठे चाललो? मी बिल्डिंग मध्ये चाललो किंवा मी त्या ठिकाणी आराधना करण्यासाठी चाललो. पण लक्षात ठेवा, हे बिल्डिंग मध्ये चर्च नव्हतं. हे एक माध्यम आहे. तुम्हाला मला बसण्यासाठी वरती छत परमेश्वरानं देऊ केले, आपल्याला बसण्यासाठी एकत्र येण्याचे ठिकाण देऊ केले. पण याला आपण चर्च म्हणत नाही. याला आपण बिल्डिंगला आपण चर्च म्हणत नाही. बिल्डिंगला आपण मंडळी म्हणत नाही. बिल्डिंगला आपण कोणत्याही प्रकारचं नाव देत नाही, तर आपण आपल्या समूहाला नाव देतो. हालेलुया. मग आपला समूह झाडाखाली असेल, आपला समूह पत्र्याच्या शेडमध्ये असेल, आपला समूह उघड्या रानामध्ये बसलेला असेल, आपला समूह मंडपामध्ये बसलेला असेल, आपला समूह कुठे बसला असेल, ते चर्च आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लोक गैरसमजामध्ये आहेत. लोकांना असं वाटतं ठीक आहे, एक बिल्डिंग आहे म्हणजे ते चर्च आहे. हे एक हॉल आहे. हा हॉल आहे केवळ, आणि एक बांधकाम केलेलं एक घर आहे आणि त्या घरामध्ये आपण एकत्र आहोत, फक्त इतकंच आहे. पण या गोष्टीकडे आपण जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. मंडळी म्हणजे काय? संतांचा समूह. मंडळी म्हणजे पवित्र लोकांचा समूह. कारण एक्लेसिया जो शब्द आहे, तो शब्दाचा मूळ अर्थ जो आहे, तो अर्थ असा होतो की पाचारण केलेल्या आराधना करणाऱ्या लोकांचा समूह. हालेलुया. म्हणजे 2-3 अर्थ मी तुम्हाला सांगत आहे. एक म्हणजे संतांचा समूह आहे, तो पवित्र लोकांचा समूह आहे, किंवा पाचारण केलेल्या लोकांचा आराधना करणाऱ्या लोकांचा समूह. हालेलुया. पाचारण केलेले लोक म्हणजे बोलवलेले लोक, येशू ख्रिस्तानी त्याची आराधना करण्यासाठी, त्याच्याजवळ प्रार्थना करण्यासाठी, त्याच्याजवळ त्याचा गौरव करण्यासाठी, त्याचं ऐकण्यासाठी, त्याच्या आज्ञा पाळण्यासाठी पाचारण केलेल्या लोकांचा समूह म्हणजे मंडळी. हालेलुया. बाजूला सांगा, पाचारण केलेल्या लोकांचा समूह म्हणजे मंडळी. आणि तू त्या मंडळीचा भाग आहे. बाजूला सांगा, आपण सगळेजण त्याच्या मंडळीचा भाग आहोत. आपण सगळेजण, जर तुम्ही समजत नसाल स्वतःला मात्र त्याचा मंडळीचा भाग, तर तुम्ही चुकीच्या पद्धतीनं येशू ख्रिस्ताची आज्ञा पाळताय. लक्षात घ्या, जो कोणी आज या पृथ्वीवरती विश्वासणारा म्हणतो स्वतःला, तो त्याला कुठल्या तरी चर्चचा, कुठल्या तरी मंडळीचा, कुठल्या तरी पाचारण केलेल्या समूहाचा भाग व्हावंच लागतं. ही देवाची पद्धत आहे. हे देवाने सांगून ठरलेलं आहे आणि हे देवानी नेमलेली गोष्ट आहे. त्याला तुम्ही असं आपल्या स्वतःच्या बुद्धीने, स्वतःच्या विचारांनी असं म्हणू शकत नाही मी कुठल्या मंडळीचा भाग नाही, मी कुठल्या पाचारण केलेल्या समूहाचा भाग नाही. मग तो बेटा आहे आणि सैतान त्याला लवकर पकडणार आणि जाळ्यात पकडून त्याला नरकाच्या वाटेवरती घेऊन जाणार. हालेलुया. कारण तुम्हाला भाग व्हावं लागेल. तुम्हाला मंडळीचा भाग व्हावं लागेल. त्याचा सभासदच केवळ नाही, कागदोपत्री सभासद केवळ नाही, तर आत्म्याने, विचारांनी, आपल्या बुद्धीने, आपल्या म्हणण्याने, आपल्या मुखाने त्याचा भाग व्हावाच लागेल. हालेलुया. जर आज एक नवीन ट्रेंड निघालेला आहे की मी कुठल्याही मंडळीचा भाग नाही, कुठल्याही चर्चचा भाग नाही, कुठल्याही सभासद, कुठल्याही मंडळीचा मी सभासद नाही, मी एकटा आहे आणि देव मला एकट्याला शिकवतो. देव असं कोणाला एकट्याला शिकवत नाही. बायबल उघडून पहा आणि एकदा नाही 10 वेळा वाचा आणि 10 वेळा सुद्धा परमेश्वर तुम्हाला तेच सांगेल जे आता मी तुम्हाला सांगतो. हालेलुया. पण काही लोक त्या वचनाच्याकडे दुर्लक्ष करतात आणि या वचनाकडे दुर्लक्ष होताना इथं असं लिहिलेलं आहे, आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन. म्हणजेच काय, इंग्लिश मध्ये त्याला चर्च म्हटलेलं आहे. मी आपलं चर्च रचीन, तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचे काहीही चालणार नाही. तिच्या पुढे म्हणजे मंडळी समोर. हालेलुया. कुणासमोर चालणार नाही? अधोलोकाच्या फाटकाचं मंडळी समोर चालणार नाही. आणि म्हणून ही गोष्ट जाणीवपूर्वक लक्षात ठेवा.
नवीन करारामध्ये जवळपास 114 वेळा मंडळी चर्च हा शब्द आलेला आहे नवीन करारामध्ये, आणि एक स्थानिक चर्च म्हणजे लोकल चर्च म्हणून 90 वेळा हा शब्द आलेला आहे. आणि इतक्या वेळा शब्द उच्चारण्याचं कारणच हे आहे की आपलं लक्ष त्या मंडळीकडे जावं, आपलं लक्ष चर्चकडे जावं, आपलं लक्ष समूहाकडे जावं, आपलं लक्ष पाचारण केलेल्या लोकांच्याकडे जावं. आणि म्हणून हा शब्द वारंवार परमेश्वराने त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेला आहे. आणि बऱ्याच वेळेस ज्यावेळेस आपण असं समजून चालू की मी एक पाचारलेला व्यक्ती आहे तर मला मंडळीचा भाग बनलं पाहिजे, कारण ही संकल्पना जी आहे ही देवाच्या हृदयामधून आहे. हालेलुया. काही संकल्पना ह्या परमेश्वराने निर्माण केलेल्या आहे. एक म्हणजे काय, विवाह ही संकल्पना आहे परमेश्वराने निर्माण केलेली, आणि कुटुंब एक संकल्पना आहे ती परमेश्वराने निर्माण केली. हे प्री मानवी डोक्यातून आलेली गोष्ट नाही, लक्षात घ्या. आणि तशीच एक मंडळी एक अशी गोष्ट आहे की ती परमेश्वराच्या अंतःकरणातून आलेली. हालेलुया. जसं विवाह असेल, जसं कुटुंब असेल, जशा प्रकारे मंडळी असेल, ही परमेश्वराच्या अंतःकरणातून आलेली आहे. आणि त्याला तुमचा आणि माझा सहभाग पाहिजे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्याला सहमती पाहिजे, कारण तुमच्या बुद्धीनं किंवा तुमच्या विचारांनी तुमच्या मनामध्ये काय वाटतं किंवा माझे विचार कशा प्रकारे विचार करतात या गोष्टीवर देवाचं काम ठरत नाही. हालेलुया. कारण देव त्याच्या पद्धतीनं स्वर्गीय पद्धतीनं काम करतो, मानवीय बुद्धीतीनं मानवीय विचारांनी किंवा जगात चालणाऱ्या पद्धतीनं त्याचं काम चालत नाही. हालेलुया. तुम्ही म्हणत असाल की लोक असं म्हणतात, हे देवाचा माणूस असं म्हणतो, आणि वेगवेगळे असं म्हणतात, देव असं म्हणत नाही. हालेलुया. हालेलुया. एकट्याला देव काही शिकवत नाही. हालेलुया. एकट्याला शिकवतो, पण ते मंडळीच्या उन्नतीसाठी शिकवतो. हालेलुया. हालेलुया. खूप वेळेस लोक असं म्हणतात की नाही, परमेश्वर मला शिकवेल, परमेश्वर मला करेल, आणि मी मंडळीचा भाग नाही आणि मी मंडळीचा भाग बनून राहू शकत नाही. ज्यांनी असं म्हटलेलं आहे त्यांचा इतिहास उचलून पहा, त्यांचा इतिहास वाचून पहा, त्यांच्याकडे डोळे लावून पहा. मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो ते अपयशी झालेले असणार आहे येशू ख्रिस्ताच्या वचनामध्ये जगत असणार. हालेलुया. ते यश त्यांना कधीच मिळणार नाही, ते विश्वासामध्ये जास्त चालू शकणार नाहीत, कारण ते मंडळीचा भाग नाही. ज्यावेळेस मंडळी हा शब्द प्रभू येशू ख्रिस्ताने उच्चारला त्यावेळेस शिष्यांसाठी हा नवीन नव्हता, कारण त्याच्यापूर्वी सुद्धा बऱ्याच लोकांनी मंडळी म्हटलेलं होतं. त्याच्यापूर्वी सुद्धा बऱ्याच लोकांनी मंडळी हा शब्द उच्चारला जात होता. ग्रीक लोकांचं त्यावेळेस एक रोमन सरकार होतं आणि ग्रीक भाषा बोलणारे पुष्कळ लोक होते. आणि ग्रीक लोकांसाठी ज्यावेळेस एकत्र म्हणायचे, ते ग्रीक लोक एकत्र यायचे त्यांच्या देवाची आराधना करण्यासाठी किंवा त्यांची एक सभा भरायची, त्या सभेला सुद्धा मंडळी म्हटलं जात होतं त्या काळामध्ये. आणि येशू ख्रिस्त ज्यावेळेस मंडळी हा शब्द उच्चारतो त्या काळामध्ये, मग शिष्यांसाठी हा काही नवीन शब्द नव्हता, शिष्यांसाठी हा काही वेगळा शब्द आहे आणि येशू ख्रिस्ताने प्रथमच बोललाय असं काही नव्हतं, कारण ती मंडळी म्हणून हे शब्द त्याच्या अगोदर सुद्धा वापरला जात होता. पण ज्यावेळेस येशूने हा शब्द वापरला त्यावेळेस मात्र त्याच्या डोक्यामध्ये एक वेगळं चित्र होतं. हालेलुया. त्याच्या डोक्यामध्ये केवळ वादविवाद करणाऱ्यांसाठी, चर्चा करणाऱ्यांसाठी आणि एकत्र बसून गप्पा मारणाऱ्यांसाठी किंवा एकत्र बसून वेगवेगळ्या प्रकारच्या विषयांच्या वरती फक्त बाधा मारणाऱ्यांसाठी ते ठिकाण असणार नाही. हालेलुया. त्याच्या समोर एक चित्र असं होतं की पवित्र लोक पवित्र देवाची आराधना करण्यासाठी संतांचा समूह ज्या ठिकाणी एकत्र येईल त्या ठिकाणी गप्पा चालणार नाही, त्या ठिकाणी चर्चा चालणार नाही, त्या ठिकाणी केवळ इकड तिकडच्या गोष्टी बोलणार नाही, तर देवाची आराधना चालेल, देवाच्या गोष्टी बोलल्या जातील, देवाच्या वचनावर संदेश दिला जाईल, देवाची महिमा त्या ठिकाणी केली जाईल, देवाचं गौरव त्या ठिकाणी केले जाईल, देवाविषयी बोललं जाईल, स्वर्गाविषयी बोललं जाईल, स्वर्गाच्या गोष्टी बोलल्या जातील आणि केवळ देवाविषयीच गोष्टीची चर्चा केली जाईल. ते ठिकाण म्हणजे मंडळी असेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस येशू ख्रिस्ताने शब्द वापरला त्यावेळेस त्याच्या डोक्यामध्ये किंवा त्याच्या अंतःकरणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत्या. केवळ तो स्थानिक मंडळीविषयीच बोलत नव्हता, फक्त ग्रीक लोकांचंच एकत्र येण्याविषयी येशू ख्रिस्त बोलत नव्हता, तर येशू ख्रिस्तामध्ये एका विश्वव्यापी मंडळीचा सुद्धा विचार होता. हालेलुया. विश्वव्यापी मंडळीचा. केवळ येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस मंडळी रचली त्यावेळेस त्या मंडळीचा केवळ यरूशलेमच प्रसार झाला किंवा इस्रायल देशामध्येच प्रसार झाला, इस्रायल देशामध्येच ती मंडळी स्थापन केली असं झालं नाही, तर यरूशलेमेत झाला, इस्रायल देशामध्ये झाला, त्याच्यानंतर संपूर्ण युरोप खंडामध्ये झाला आणि आज
संपूर्ण जगामध्ये त्याचा प्रसार झालेला आहे. हालेलुया. आणि संपूर्ण जगामध्ये आज मंडळी आहे. येशू ख्रिस्ताची आराधना करणारी सगळीकडे या जगामध्ये सगळीकडे लोक पसरलेले आहेत. हालेलुया. प्रत्येक देशामध्ये प्रत्येक भागामध्ये ज्या ठिकाणी सुद्धा या जगामध्ये मनुष्य जात आहे, मनुष्य आहे, त्या त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी मंडळी अस्तित्वात आहे. हालेलुया. आणि त्या ठिकाणी मग थोडा समूह असेल, मोठा समूह असेल, कोणत्याही समूहामध्ये असेल, संख्या नाही आपण लक्षात घेत, पण संख्या किती असू द्या, पण त्या ठिकाणी मात्र समूह आहे. हालेलुया. लक्षात घ्या, परमेश्वर ज्यावेळेस ही संकल्पना मांडतो मंडळी म्हणून, त्यावेळेस एक विश्वव्यापी मंडळीचा सहभाग परमेश्वराला आणायचा आहे, किंवा एक विश्वव्यापी मंडळी त्याला स्थापन करायची होती, आणि म्हणून तो हा सहभाग दिलेला आहे. आपण ज्यावेळेस मंडळी म्हणून विचार करतो त्यावेळेस मी स्वतः एक मंडळी आहे आणि मी एका मंडळीचा सभासद आहे. म्हणजेच कुठल्या, हे ज्या मी चर्च मध्ये जातो, ज्या चर्च मध्ये मी एकत्र येतो, आराधना करतो. चर्च हा शब्द ज्यावेळेस मी उच्चारतो त्यावेळेस हे लक्षात ठेवा, बिल्डिंग मी शब्द उच्चारत नाही, तर समूह म्हणून उच्चारतो किंवा मंडळी म्हणून उच्चारतो. लक्षात घ्या. आणि मी चर्च मध्ये जातो, चर्च मध्ये आराधना करतो, बसतो, एकत्र आराधना करतो, त्या चर्चचा मी एक सभासद आहे, त्या चर्चचा एक मी भाग आहे. आणि त्याचबरोबर मी ज्या मंडळीमध्ये जातो ती मंडळी एका वैश्विक चर्चची, वैश्विक म्हणजे संपूर्ण जगाकडे ज्यावेळेस परमेश्वर पाहतो, एक मंडळी म्हणून पाहतो, किंवा संपूर्ण जगातल्या विश्वासणाऱ्यांचा समूह म्हणून पाहतो, त्यावेळेस एक मंडळी म्हणून पाहतो. आणि त्या वैश्विक मंडळीचा, त्या वैश्विक चर्चचा सुद्धा मी सभासद आहे. हालेलुया. समजतं मी काय सांगतोय तुम्हाला? तीन गोष्टी आहेत. एक म्हणजे मी स्वतः चर्च आहे, दुसरी गोष्ट म्हणजे मी ज्या चर्च मध्ये जातो त्या मंडळीचा पण मी एक सभासद आहे, आणि त्याचबरोबर येशू ख्रिस्त ज्या मंडळीला नेण्यासाठी येणार आहे त्या मंडळीचा सुद्धा मी सहभाग नोंदवतो. हालेलुया. कारण या सगळ्याशी आपण जोडले गेलेलो आहोत एकमेकांबरोबर. कारण येशू ख्रिस्त ज्यावेळेस आपल्या विश्वासाला आपल्याकडे पाहतो त्यावेळेस या तिन्ही गोष्टी तो आपल्यामध्ये पाहतो. हालेलुया. समजतं मी काय सांगतोय तुम्हाला? ज्यावेळेस ही संकल्पना समजेल त्याच वेळेस तुम्हाला पुढच्या गोष्टी समजणार आहे. नाहीतर हे समजणार नाही तर पुढचं काही नाही समजणार. आणि म्हणून मी तुम्हाला या गोष्टी जास्त समजावून यासाठी सांगत आहे की तुमच्या डोक्यामध्ये यावं, की तुम्हाला हे समजावं, मी एक एकटा आहे, मी एकटा विश्वासदार आहे, येशू ख्रिस्ताला मी स्वीकारतो, बस, बाकी याच्या पलीकडे दुसरं काही नाही. पण असं अजिबात लक्षात ठेवा, असं अजिबात नाहीये. परमेश्वर ज्यावेळेस तुमच्याकडे पाहतो त्यावेळेस केवळ एक विश्वासदार म्हणून पाहत नाही, तर तुम्हाला एक मंडळीचा भाग म्हणून पाहतो. तुमच्यामध्ये तो एक मंडळी पाहतो. मग कदाचित तुम्ही तुमच्या कुटुंबाला चालवत असाल, कदाचित तुमच्या शेजाऱ्यांसमोर एक प्रार्थना घेत असाल, ती प्रार्थना असेल, किंवा कदाचित तुम्ही एका मंडळीमध्ये सहभाग म्हणून वेगवेगळ्या प्रकारची जबाबदारी सांभाळत असाल, तर तुमच्याकडे एक मंडळी म्हणून तो पाहतो. हालेलुया. म्हणजेच काय, तुमच्याकडे एक चर्च म्हणून त्याला पाहायचंय, आणि त्याचबरोबर ज्या चर्चचे आपण सभासद आहोत, एकत्र मिळून ज्या ठिकाणी आपण आराधना करतो त्या चर्चचा आपण सभासद म्हणून तो तुमच्याकडे पाहतो, आणि त्याचबरोबर एका वैश्विक चर्चचा सभासद म्हणून सुद्धा तो तुमच्याकडे पाहतो. हालेलुया. आपण ही गोष्ट लक्षातच घेतली पाहिजे की मी एक केवळ विश्वासदार नाही, तर देवाच्या नजरेमध्ये माझं स्थान खूप मोठं आहे. हालेलुया. तुम्ही अडाणी आहात, तुम्ही शिकलेले नाही, अथवा तुम्हाला लिहायला वाचायला येते की नाही, तुम्ही कुठल्या रंगाने आहात, जाती धर्माचे वेगवेगळे आहात, या सगळ्या गोष्टी तिथं गौण ठरतात, शून्य ठरतात. देव या सगळ्या गोष्टीकडे पाहत नाही. तुम्ही येशू ख्रिस्तावर तारणारा म्हणून विश्वास ठेवला, त्याच्या वचनावर चालत आहात, त्याचे शिष्य म्हणून जीवन जगत आहात, तर तुम्ही मंडळीचे सभासद आहात, आणि या वैश्विक चर्चेत सुद्धा तुम्ही सभासद असणार आहात. लक्षात घ्या. कारण परमेश्वर ज्या वेळेस तुम्हाला या सगळ्या गोष्टीकडे पाहतो त्यावेळेस याच गोष्टीकडे म्हणून तो पाहतो की तुम्ही एका वैश्विक चर्चे सभासद आहात. आणि म्हणून विश्वव्यापी जी मंडळी आहे ती जी येशूच्या अंतःकरणात होती, जी परमेश्वराच्या अंतःकरणात होती, ज्यावेळेस येशू ख्रिस्ताने ही संकल्पना मांडली त्यावेळेस त्या संकल्पनेमध्ये हेच होतं की त्याला या सगळ्या गोष्टी तुमच्या अंतःकरणामध्ये भरायच्या होत्या, शिष्यांच्या हृदयामध्ये भरायच्या होत्या. आणि ज्यावेळेस शिष्यांनी हे सगळं स्थापन केलं त्यावेळेस शिष्य हेच गोष्ट पुढे चालवत राहिले. आणि ज्यावेळेस मंडळी यरूशलेमच्या बाहेर पडली त्यावेळेस सुद्धा हीच गोष्ट शिष्यांसोबत नेहमी होती. आणि ज्यावेळेस वेगवेगळ्या भागामध्ये, युरोप खंडामध्ये असतील किंवा वेगवेगळ्या भागामध्ये, जगातल्या वेगवेगळ्या भागामध्ये ज्यावेळेस मंडळी वाढत गेली त्यावेळेस सुद्धा एक वैश्विक चर्च म्हणूनच त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन शिष्यांचा होता. हालेलुया. ज्यावेळेस रोम मध्ये पाहून बसायचा आणि तो करंथीकराच्या मंडळीला पत्र लिहित होता, करंथीकराच्या मंडळीमध्ये बसत होता, आणि तो इफिसकराच्या लोकांना पत्र लिहित होता, आणि युरोप खंडामध्ये तो कुठेतरी प्रवास करत असायचा, आणि तो कुठेतरी
सिरियामधल्या लोकांना पत्र लिहित होता. कारण का बरं? त्यावेळेस त्यांना हे जाणीव करून द्यायची होती की एक विश्वव्यापी मंडळीची आपण सभासद आहोत. हालेलुया. एका विश्वव्यापी चर्चचे आपण सभासद आहोत. त्यावेळेच्या विश्वासणाऱ्यांना आठवण करून दिली त्यानं आणि आपल्याला सुद्धा तो पुन्हा एकदा आठवण करून देत आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, येशू ख्रिस्त ह्या मंडळीला माझी मंडळी म्हणतो. वाचा माझ्या बरोबर मत्तयाचं सुवर्तमान 16वा अध्याय 18व वचन. मत्तयाचं सुवर्तमान 16 अध्याय 18 वचन. तिथंच आहोत आपण. आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काय शब्द आहे त्या ठिकाणी? मी आपली मंडळी रचेन. कोणाची मंडळी आहे ही? येशूची मंडळी. पास्टर सतीश कमलाची मंडळी नाही. हालेलुया. तुम्हाला जर कोणाला असं वाटत असेल की मी पास्टर सतीश कमलाच्या मंडळीमध्ये जातो, तर तुम्ही चुकीच्या पद्धतीनं विचार करत आहे. कारण देव या मंडळीकडे ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस तो माझी मंडळी, स्वतःची मंडळी म्हणतो. हालेलुया. ही त्याची मंडळी, ही माझी मंडळी नाहीये. जरी परमेश्वराने माझ्याकडून हे करून घेतलं असेल, माझ्याकडून काही कार्य करून घेतलं असेल, तर केवळ मी माध्यम आहे, केवळ मी एक त्याला निवडलेलं पात्र आहे, छोटंसं पात्र आहे आणि त्या पात्राचा त्यानं उपयोग करून घेतलाय आणि त्याच्यानंतर त्याची मंडळी त्याला रचलेले. माझं काम संपल्यानंतर मी बाजूला केला जाईल, मंडळी तशीच राहील. हालेलुया. माझं काम ज्यावेळेस संपेल, मला ज्यावेळेस देव जोपर्यंत इच्छा बाळगतो तोपर्यंत मी नाही, आणि देव ज्यावेळेस इच्छा बाळगेल, ज्यावेळेस मी बाजूला केला जाईल, मंडळी मात्र तशी चालू राहील. कारण ही मंडळी पास्टरची नाही आहे, ही मंडळी एका विशिष्ट माणसाची नाही, ही मंडळी येशू ख्रिस्ताची. हालेलुया. हालेलुया. येशू ख्रिस्ताने स्थापन केली, येशूने शक्ती दिली आहे, येशूने सामर्थ्य बनवलेलं आहे, येशूने ह्या सगळ्या गोष्टीची रचना केली, येशू ह्या सगळ्याला चालवत आहे आणि येशू त्याच्या आगमनापर्यंत चालवत आहे. हालेलुया. ही येशूची मंडळी आहे. हालेलुया. येशू ख्रिस्त याला चालवत आहे. ही कुठल्या विशिष्ट अशा माणसाची मंडळी नाही. आजकाल म्हटलं जातं ही माझी, ही तुझी, हे असं वेगवेगळ्या प्रकारे लोक आपलं म्हणून त्याच्यावरती बसलेले आहे. पण लक्षात घ्या, हे कुणाही एका व्यक्तीचं, विशिष्ट अशा व्यक्तीचं नाहीये, ही येशू ख्रिस्ताचा आहे. ज्यावेळेस पेत्राला हे सांगितलं त्यानं, त्यावेळेस तो म्हणाला की तुझ्यावरती मी रचेन, पण ही माझी मंडळी आहे. हालेलुया. हे तुझं नसेल किंवा शिष्याचं नसेल आणि कुठल्याही तुझ्या नंतर येणाऱ्या कुठल्या लोकांचं नसेल, तर ते माझं आहे आणि त्याचं आहे म्हणूनच तू वाढत राहिलेलं आहे. हालेलुया. त्याचं नसतं तर वाढलं असतं का? कधी नसतं वाढलं. हालेलुया. त्याचं असतं केवळ पेत्र म्हणला असता हे माझं आहे, तर पेत्र यरूशलेमच्या बाहेर कधीच गेला नसता. पेत्र रोम पर्यंत कधी पोहोचला नसता. पेत्र वेगवेगळ्या प्रकारच्या शहरांच्या मध्ये कधी पोहोचला नसता. पौल जर म्हणला असता हे माझं आहे, तर पौलाने तिमोथेमध्ये कधी हँडल केलं नसतं, ते त्याला हँडओव्हर केलं नसतं. तिमोथे जर म्हणला असता तर हे माझं आहे, तर पॉलिकारच्या हातामध्ये त्यांनी कधी दिलं नसतं. तिथून पुढे जे शिष्य आहेत त्यांच्या हातामध्ये तो देत गेले नसते. का? कारण ते स्वतः म्हणले असते हे माझं आहे, हे माझं आहे, माझं आहे, म्हणजे त्यांचंच राहिलं असतं. येशूने म्हटलं असतं हे माझं आहे. हालेलुया. लक्षात घ्या, हे ज्यांनी त्यांनी सोपवलेलं आहे, मी सुद्धा सोपवून जा. हालेलुया. कारण हे येशूचं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हे कुणाचं आहे? येशूचं आहे. कारण ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचं काम संपतं त्यावेळेस येशू त्याला बाजूला करतो, दुसऱ्याला घेऊन येतो, कारण मंडळी टिकून राहते. हालेलुया. कारण मंडळी ही कुठल्याही माणसाची नाही, मंडळी ही येशू ख्रिस्ताची मंडळी आहे. इफिसकरास पत्र 2 अध्याय 19 आणि 22 वचन. इफिसकरास पत्र 2 अध्याय 19-22 वचन. इफिसियों की पत्री उसका 2 अध्याय और 19 से लेकर 22 तक. आणि त्या ठिकाणी असं लिहिलंय, तर यावरून तुम्ही आतापासून परके व उपरी नाही, पण पवित्र जनांच्या बरोबरीचे नागरिक व देवाच्या घरचे आहात. प्रेषित व संदेष्ट या पायावर तुम्ही रचलेले आहात. स्वतः ख्रिस्त येशू मुख्य कोनशीला आहे. त्याच्यामध्ये संबंध इमारत जोडून रचली असता प्रभूच्या ठाई वाढत वाढत पवित्र मंदिर होते. प्रभूच्या ठाई तुम्ही आत्म्याच्या द्वारे देवाच्या वस्तीसाठी एकत्र रचले जातात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी प्रामुख्याने एक गोष्ट सांगितलेली आहे की मुख्य कोणशीला कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय दुसरा कोणशीला याचा होऊ शकत नाही. मुख्य ज्याला कोणशीला म्हटलं जातं, मुख्य जो दगड म्हटलं जातं, ज्याच्यावर मंडळी रचली जाणार आहे, ज्याच्यावर ही सगळी इमारत बांधली जाणार आहे, ज्याच्याद्वारे ही सगळी इमारत उभी राहणार आहे, तो मुख्य जर कोण असेल तर तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. त्याच्यावरच आपण रचले जात आहोत, त्याच्यावरच बांधले जात आहोत, त्याच्यावरच आपण उभे राहणार आहोत आणि तोच आपली मुख्य कोणशीला असणार आहे. दुसरा कोणताही माणूस नाही. प्रेषित आणि संदेश हे आहेत, त्या पायावर रचलं जात आहे, पण त्यांच्यापेक्षा मुख्य जर कोण असेल तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया.
कारण प्रेषित संदेश ते बदलले जातील पण येशू कधी बदलणार नाही. हालेलुया. हालेलुया. येशू काल आज आणि उद्या योगी एक सारखा. हालेलुया. प्रेषित संदेश ते बदलले जातील, पास्टर बदलले जातील पण येशू मात्र तोच राहणार आहे. हालेलुया. येशू कधी बदलला जाणार नाही कारण येशू तोच आहे. आणि महत्वाची गोष्ट ही मंडळी दुसरं तिसरं कोणाची नसून येशू ख्रिस्ताची मंडळी. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही जाता, ज्यावेळेस तुम्ही एकत्र येता, ज्यावेळेस तुम्ही एकत्र बसता, प्रार्थना करता, या मंडळीचा भाग म्हणून स्वतःला म्हणवता, त्यावेळेस हे भाग हे तुमच्या डोक्यामध्ये हे असलं पाहिजे की मी येशूच्या मंडळीचा भाग आहे. हालेलुया. मी येशूच्या मंडळीचा भाग आहे. इथं मुख्य येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. येशू ख्रिस्त चालवत असतो मंडळीला. येशूचं सामर्थ्य नसेल दुसरं कोणी चालवू शकत नाही कारण येशूचं सामर्थ्यच या सगळ्या गोष्टीला चालवत राहतं. कारण ज्यावेळेस शिष्यांनी ही गोष्ट ऐकली, याच्या अगोदर मंडळी हा शब्द त्यांनी ऐकला होता. याच्या अगोदर ते म्हणत होते की विशिष्ट अशा ग्रीक लोकांच्या सभेला मंडळी म्हटलं जातं, पण ज्यावेळेस येशूच्या तोंडून हा शब्द त्यांनी ऐकला की माझी मंडळी रचेल, त्यावेळेस मात्र हा शब्द त्यांच्यासाठी नवीन होता. हालेलुया. हा शब्द त्यांनी कधी याच्या अगोदर ऐकला नव्हता. याच्या अगोदर त्यांनी कधीही असं म्हटलेलं कुणी ऐकलं नव्हतं की मी माझी मंडळी रचेन, ही माझी मंडळी आहे, हे माझं सभास्थान आहे आणि मी या ठिकाणी पाचारण केलेल्या लोकांना चालवणार आहे. ही गोष्ट ज्यावेळेस त्यांनी ऐकली त्यावेळेस मात्र त्याचं स्पष्टीकरण त्यांना लवकर समजलं नाही आणि ही त्यांच्यासाठी आश्चर्यकारक करणारी गोष्ट होती. आणि ही गोष्ट ऐकल्यानंतर मात्र त्यांच्या डोक्यामध्ये हे यायला चालू झालं की येशू काहीतरी वेगळं बनवत आहे, येशू काहीतरी वेगळं तयार करत आहे, येशूच्या अंतःकरणामध्ये काहीतरी वेगळे विचार आहेत आणि ते विचार जाणून घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस येशू ख्रिस्त ह्या जगातून आत्म्याच्या स्वरूपामध्ये शरीर रूपामध्ये निघून गेला, आत्म्या स्वरूपात उपस्थित आहे तो आणि तो निघून गेला, त्यावेळेस पवित्र आत्मा आला, त्यावेळेस त्यांच्या लक्षात येऊ लागलं की येशू ख्रिस्ताला अशा वैश्विक मंडळीची गरज आहे की ह्या मंडळीविषयी तो बोलतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणूनच तिथून पुढे मंडळीचं कार्य सोपवून देणं, मंडळीचं कार्य वाढवणं, मंडळीमध्ये कार्य करत राहणं, मंडळीमध्ये पवित्रता राखणं, आराधना करत राहणं, प्रार्थना करत राहणं, त्याच्या आज्ञा पाळणं, शिष्य बनवणं, या सगळ्या गोष्टी सतत होत राहिल्या, याच प्रेरणेने होत राहिल्या की ही येशूची मंडळी आहे. हालेलुया. ज्यावेळेस कोणीतरी एका विशिष्ट व्यक्तीवरती केंद्रित केलं जातं त्यावेळेस ते कार्य वाढत नाही, थांबतं, किंवा विशिष्ट व्यक्तीला जास्त फोकस केलं जातं त्यावेळेस त्या कार्यामध्ये कुठेतरी देवाचं गौरव हरवून जातं. पण ज्यावेळेस येशूला आपण फोकस करतो त्यावेळेस मात्र ते कार्य सतत वाढत नाही, त्यावेळेस मात्र त्या कार्याला एक क्रीप मिळते, त्यावेळेस त्या कार्यासाठी परमेश्वर स्वतः झटत राहतो, स्वतः पवित्र आत्मा काम करत राहतो. हालेलुया. आणि म्हणून आपण येशूला फोकस यासाठी करतोय कारण ही येशूची मंडळी. हालेलुया. हे दुसरं तिसरं कोणाचं नाहीये कारण येशूच मुख्य कोणशीला आहे. पहिले कोरिन्थीकरास पत्र 3 अध्याय 11 वचन. पहिले कोरिन्थी 3 अध्याय 11 वचन. येशू ख्रिस्त हा जो पाया घातलेला पाया त्याच्या वाचून दुसरा पाया कोणाला घालता येत नाही. हालेलुया. पहिले कोरिन्थी पत्री उसका 3 अध्याय 11 पद हमने पढ़ा. येशू ख्रिस्त हा जो पाया आहे त्याच्या वाचून दुसरा कोणताही पाया घातला जाणार नाही. तुम्हाला जर असं वाटत असेल की याच्या वाचून दुसरा कोणता तरी पाया, आजकाल मंडळी स्थापन करणारे भरपूर निघाले जगामध्ये आणि ज्याला त्याला असं वाटतं की मी स्थापन करेन, मी तयार करेन, मी असं करेन, मी तसं करेन आणि ते स्वतःच्या जीवनावरतीच पाया घालतात पण स्वतःच्या जीवनावर पाया घातला जात नाही. हालेलुया. मंडळी जर स्थापन करायची आहे तर मंडळीचा दुसरा पाया कुठलाही असू शकत नाही, तो पाया केवळ प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. कारण हालेलुया आपण बांधकाम करू शकतो कारण तिथे लिहिलं आहे बांधकामाविषयी. कोणी पेंड्याने बांधतं, कोणी दगडाने, कोणी मौल्यवान धातूने आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टीने आपण बांधकाम करू शकतो. पण बांधकाम करणं हे जास्त महत्वाचं आहे पण त्याच्या अगोदर पाया घालणं हे त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे. हालेलुया. कारण पाया असेल तरच वरती बांधकाम केलं जाईल, जर पाया कमकुवत असेल तर कुठलंही बांधकाम वरती होणारच नाही. हालेलुया. आणि म्हणून पाया प्रभू येशू ख्रिस्त आहे. ही मंडळी दुसरं तिसरं कोणाची नसून प्रभू येशू ख्रिस्ताची मंडळी आहे. हे कोरिन्थीकरास पत्राचं पहिला अध्याय 18 वचन. कोरिन्थीकरास पत्राचा पहिला अध्याय 18 वचन आहे. कोलोसी पत्रिका पहिला अध्याय 18 पद. तो शरीराचे मंडळीचे म्हणजे मंडळीचे मस्तक आहे, तो आधी मृतातून प्रथम जन्मलेला आहे अशासाठी की सर्वांमध्ये त्याला प्राधान्य मिळावे. हालेलुया. प्रथम कोण आहे?
प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याच्या वाचून दुसरा कोणीही प्रथम होऊ शकत नाही. कारण त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, तोच मृतांमधून जन्मलेला, तोच शरीराचे आणि मंडळीचे काय आहे, मस्तक आहे. केवळ तोच मस्तक आहे, तोच पाया आहे, तोच कोनशिला आहे आणि तोच मस्तक सुद्धा आहे. हालेलुया. बाजूला सांगा, येशू ख्रिस्त पाया आहे, मंडळी ही येशू ख्रिस्ताची आहे. बाजूला सांगा, मंडळीचा मस्तक जो आहे तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. मंडळीचा मस्तक प्रभू येशू ख्रिस्त आहे. बाजूला सांगा, मुख्य पाया प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. ज्यावेळेस आपण मंडळी येशू ख्रिस्ताची आहे असं म्हणतो, त्यावेळेस मुख्य पाया येशू ख्रिस्त आहे, मुख्य पुंचीला येशू ख्रिस्त आहे आणि मस्तक सुद्धा येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. या मंडळीचं मस्तक सुद्धा दुसरं कोणी नाही तर प्रभू येशू ख्रिस्त आहे. बऱ्याच वेळेस आपण ही मंडळी स्वतःची म्हणू शकत नाही, कारण मंडळी ही पूर्णपणे प्रभू येशू ख्रिस्ताची आहे. माझ्या बरोबर पुन्हा एकदा वाचा, पहिले कोरिन्थियर दुसरा अध्याय, कोरिन्थियर पहिली पत्री उसका दूसरा अध्याय, दूसरा अध्याय उसका 1 से लेकर 2 तक. बंधुजन हो, मी तर तुम्हाकडे आलो तो वक्तृत्वाच्या अथवा ज्ञानाच्या श्रेष्ठतेने देवाचे रहस्य तुम्हाला सांगत आलो असे नाही. कारण येशू ख्रिस्त म्हणजे वधस्तंभावर खेळलेला येशू ख्रिस्त, याशिवाय मी तुमच्या बरोबर असताना दुसरे काहीही जमेस धरू नये असा मी ठाम निश्चय केला आहे. हालेलुया. ख्रिस्तांची कृत्याचा 4था अध्याय आणि 10 आणि 12 वचन आहे. 10 ते 12. ख्रिस्तांची कृत्याचा 4था अध्याय 10 पासून 12 पर्यंत. आणि त्या ठिकाणी असं लिहिले, तर तुम्हा सर्वांना व इस्रायल लोकांना हे कळावे की ज्याला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले, ज्याला देवाने मेल्यातून उठवले, त्या नासुर येशू ख्रिस्ताच्या नावाने हा मनुष्य बरा होऊन तुमच्या पुढे उभा राहिला आहे. तुम्ही बांधकाम करणाऱ्याने तुच्छ मानलेला जो दगड कोनशिला झाला आहे तो हाच आहे आणि तारण दुसऱ्या कोणाकडून नाही, कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेले नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी स्पष्टपणे दोन्ही वचन जे कोरिन्थियराच्या पत्रात आपण वाचलं आणि ख्रिस्तांच्या कृत्यामध्ये आपण वाचले, या दोन्ही वचनांचा अर्थ असा आहे की मंडळी ही प्रभू येशू ख्रिस्ताची मंडळी आहे. या मंडळीचा मुख्य जर कोणशीला कोणी असेल तर तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि म्हणून ज्यावेळेस मंडळी म्हणून आपण एकमेकांच्याकडे पाहतो त्यावेळेस ही गोष्ट लक्षात ठेवा की आपण संतांचा समूह म्हणून पाहतो. हालेलुया. पवित्र लोकांचा आराधक लोकांचा समूह म्हणून आपण पाहतो. आणि या मंडळीमध्ये पवित्र लोक एकत्र येऊन देवाची आराधना करतात, पवित्र देवाची आराधना करतात, देवाची महिमा करतात, त्याच्या आज्ञा पाळण्यासाठी शिकतात, त्याचे शिष्य बनण्याची प्रक्रिया या ठिकाणी शिकतात, शिष्य बनतात आणि शिष्य घडवले जातात आणि शिष्य बनून जगामध्ये जाऊन सुद्धा शिष्य बनवण्याची प्रक्रिया चालू राहते. आणि त्याचबरोबर ही मंडळी दुसरं तिसरं कोणीच नसून कुठल्याही संस्थेची नाही, कुठल्याही पालकाची नाही, कुठल्याही सदस्याची नाही, कुठल्याही विशिष्ट अशा व्यक्तीची नाही, तर ही येशू ख्रिस्ताची मंडळी आहे. हालेलुया. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या संतांचा समूह केवळ आणि केवळ येशूशी निगडीत आहे. त्याच्यासाठी संदेष्टे पालक किंवा त्याच्यासाठी जे नेमलेले लोक असतील केवळ ते माध्यम आहेत, कुठल्याही प्रकारे दुसऱ्या कामासाठी त्यांना नेमलेलं नाही. देवानं त्यांना विशिष्ट अशा कार्यासाठी नेमून ठेवले, ते बाजूला केले जातील, दुसरा व्यक्ती येईल, पण मंडळी आहे तशा प्रकारे चालू आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि मंडळी म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताची मंडळी आहे. हा दुसरा भाग आहे. आणि आपण नेमकं आपली जबाबदारी काय असणार आहे, वाचा पहिले पेत्र याचा 2रा अध्याय आणि 5वं वचन. आता आपल्याला समजलं की मंडळी म्हणजे नेमकी काय, आपल्याला समजलं की मंडळी ही कुणाची आहे. आता मी ह्या ठिकाणी येतो, माझी भूमिका किंवा मला परमेश्वर काय म्हणून पाहतो. वाचा पेत्राचं पहिलं पत्राचा 2रा अध्याय आणि 5वं वचन आहे. पत्रस की पहिली पत्री उसका 2रा अध्याय और 5 पद. तुम्हीही स्वतः जिवंत होण्यासारखे आध्यात्मिक मंदी असे रचले जात आहात, यासाठी की येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाला आवडणारे आध्यात्मिक यज्ञ अर्पण्यासाठी तुम्ही पवित्र याजकगण व्हावे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. बाजूला सांगा, तू जिवंत धोंडा आहेस. प्रेज द लॉर्ड. कारण त्या ठिकाणी स्पष्ट पण लिहिलेलं आहे. 4थं वचन सांगते, माणसाने नाकारलेला तर देवाच्या दृष्टीने निवडलेला असा मौल्यवान असा जो जिवंत धोंडा त्यांच्या जवळ येत असता. हालेलुया. हालेलुया.
सुरुवातीला येशू ख्रिस्ताला मुख्य कोनशिला म्हटलेलं आहे, पण त्याच्यानंतर आपण त्या पायावरती, मुख्य पायावरती, त्या मुख्य कोनशिल्यावरती आपण रचत चाललेलो आहोत. आणि जे धोंडे घेऊन चाललेलो आहोत आपण, ते धोंडे मृत नाहीत, तर ते धोंडे जिवंत असे धोंडे. हालेलुया. आपण सगळेजण आपल्याकडे परमेश्वर ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस जिवंत धोंडा म्हणून पाहतो. त्या मंडळीतला, इमारतीतला एक जिवंत धोंडा जो मुख्य पायावरती रचला जात आहे, त्या म्हणून परमेश्वर आपल्याकडे पाहतो. हालेलुया. जशा प्रकारे मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की आपल्याकडे ज्यावेळेस परमेश्वर पाहतो त्या मंडळीचा सभासद म्हणून, त्या मंडळीचा भाग म्हणून, त्यावेळेस तो आपल्याकडे सुद्धा एक इमारत म्हणून पाहतो, आपल्याकडे सुद्धा एक मंडळी म्हणून पाहतो, आपल्यामध्ये सुद्धा एक मंडळी सामावलेली आहे असं म्हणून आपण पाहतो. कारण ज्यावेळेस आपण स्वतःविषयी विचार करतो मंडळीचा भाग म्हणून, त्यावेळेस ही गोष्ट तुमच्या आणि माझ्या मनामध्ये बिंबवली गेली पाहिजे की आपण एक जिवंत धोंडा आहोत, आपण या मंडळीचा भाग आहोत, आपण या मंडळीचे सभासद आहोत. आपण कागदोपत्री असो किंवा आपण फक्त केवळ प्रार्थनेसाठी येऊन बसणारे असो, पण लक्षात ठेवा तुम्ही परमेश्वर त्या मंडळीचा, त्या इमारतीचा भाग म्हणून तुमच्याकडे पाहतो. हालेलुया. हालेलुया. तुम्ही स्वतःला भाग म्हणता की नाही माहित नाही, पण लक्षात घ्या देव मात्र तुम्हाला भाग म्हणून पाहतो. देव मात्र तुमच्याकडे जिवंत धोंडा म्हणून पाहतो. कारण या गोष्टीकडे गांभीर्यानं बरेच विश्वासणारे पाहत नाहीत. त्यांना असं वाटतं आशीर्वाद मिळण्याचं ठिकाण म्हणजे चर्च, केवळ माझं पैसे वाढण्याचं ठिकाण म्हणजे चर्च, आणि माझ्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी, मोठ्या मोठ्या गोष्टी मिळण्याचं ठिकाण म्हणजे चर्च. पण लक्षात घ्या मोठ्या मोठ्या गोष्टी मिळण्याचं ठिकाण चर्च नव्हे. हालेलुया. का आपण रचले जात आहोत, आपण बांधले जात आहोत, आपण घडवले जात आहोत, आपल्याला आकार दिला जात आहे, आणि आकार देण्याबरोबरच आपण मंडळीच्या इमारतीतला एक भाग आहोत. आणि देव तुमच्या द्वारे सुद्धा कोणाला तरी आकार देणार आहे, म्हणून तो तुमच्याकडे एक जिवंत धोंडा म्हणून पाहतो, एक मंडळी म्हणून पाहतो. मग कदाचित तो आकार तुमच्या परिवाराला येईल, तुमच्याकडे तो आकार तुमच्या विश्वास, तुमच्यासोबत तुमच्या शेजाऱ्यांना येईल, कदाचित तुमच्या नातेवाईकांना येईल, आणि मग कदाचित तुमच्या संपर्क करणाऱ्या माणसांना तो आकार येईल. पण लक्षात घ्या तुमच्याकडे ज्यावेळेस तो पाहतो त्यावेळेस तो मंडळीचा भाग म्हणून केवळ पाहत नाही, तर तो तुमच्याकडे एक मंडळी म्हणून पाहतो. हालेलुया. तुम्ही त्याचा भाग बनणार की नाही, तुम्ही त्याच्या भागामध्ये म्हणून तुम्ही त्यासोबत चालणार की नाही, हे केवळ सर्वस्वी तुमच्यावरती अवलंबून आहे. नाही तर तुम्ही आशीर्वादासाठी येत राहाल, आणि बरीच विश्वासदार जे आहेत ती केवळ येऊन बसतात, आणि येऊन बसतात आणि ते म्हणतात डोक्यावर हात ठेवा, प्रार्थना करा, आणि ही संकल्पना जी आहे ही संकल्पना चुकीची आहे. कारण त्यांना असं वाटतं की केवळ आशीर्वाद मला मिळाला, बस तुमचा आणि मला काही संबंध नाही. सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं की हा संतांचा समूह आहे. हा कोणाचा समूह आहे? संतांचा समूह आहे. केवळ आशीर्वादासाठी येऊन बसणाऱ्यांचा समूह नव्हे. आरोग्य केवळ मिळणाऱ्यांसाठी आरोग्य केवळ मिळतं, आणि म्हणून आरोग्य मिळण्यासाठी मी केवळ आलोय, आणि म्हणून त्या आरोग्यासाठी येणाऱ्यांचा हा समूह नव्हे. लक्षात घ्या केवळ रोग बरं करण्याचं हे ठिकाण नाहीये, कारण हा आराधनाचं ठिकाण आहे. हालेलुया. हे देवाचं गौरव करण्याचं ठिकाण आहे, पवित्र बनण्याचं हे ठिकाण आहे, पवित्र बनवण्यासाठी प्रयत्न करण्याचं हे ठिकाण आहे, शिष्य बनवण्याचं हे ठिकाण आहे, आणि म्हणून जिवंत धोंडे म्हणून परमेश्वर तुमच्या आणि माझ्याकडे पाहतो. बऱ्याच वेळेस आपण देवाची आराधना करणारे लोक जे आहेत, ही देवाची आराधना करणारे लोक मुख्य भाग विसरून जातात. कारण मुख्य भाग हा आहे की देव तुम्हाला मला एक मंडळी म्हणून पाहतो, आणि हा भाग ज्यावेळेस आपण विसरून जाऊ ते केवळ पोकळ गोष्टी उरतील फक्त. आणि पोकळ गोष्टी उरतात म्हणजे काय की केवळ फक्त ईसीजी म्हणजे ईस्टरला आणि ख्रिसमसला येणारे फक्त गर्दी जी आहे, ती गर्दी जी आहे त्या गर्दीकडे फक्त गर्दीतला एक माणूस म्हणूनच आपण केवळ येऊ आणि येऊन बसू आपण, आणि मग तुम्ही फक्त शेवटची प्रार्थना करा आणि आशीर्वादाची प्रार्थना करा, माझ्या जीवनात ही समस्या आहे आणि ही समस्या केवळ दूर होऊ द्या आणि माझा तुमचा काही संबंध नाहीये. असं जर तुम्ही म्हणत राहा तर लक्षात घ्या तुम्ही चुकीच्या ट्रॅकवरती आहात. कारण ज्यावेळेस आपण असं म्हणत राहू त्यावेळेस देवाची संकल्पनाच आपल्याला समजलेली नाही, देवाचं म्हणणंच आपल्याला कळालं नाही. देव ज्या कल्पनेने हे सगळं स्थापन केलेलं त्यांनी, ही कल्पनाच परमेश्वराची आपल्याला कळालेली नाही. जशा प्रकारे एक व्यक्ती विवाह करतो आणि विवाह यासाठी करतो की त्याला त्याची शारीरिक गरज भागवायची आहे, किंवा एक स्वयंपाक करणारी स्त्री हवे त्याच्या घरामध्ये, आणि फुकट काम करण्यासाठी एखादी व्यक्ती हवे, आणि म्हणून तो असंच जगत राहतो आणि असंच जगत राहतो. प्रेम, भावना, विचार आणि पवित्रता आणि विचार जुळणं, मन जुळणं या सगळ्या गोष्टी विसरतो, आणि मग ते कुटुंब म्हणून कधी राहत नाही, कुटुंब म्हणून त्याला कधी आकार येऊ शकत नाही. मग वादविवाद, भांडण आणि त्याच प्रकारे गैरसमज आणि तटफुटी, राग आणि अशा बऱ्याच गोष्टी त्या कुटुंबामध्ये सतत होत राहतात, आणि सर्वात शेवटी ते मरून जातात. आणि त्यांना हे कळतच नसतं की आपण कशासाठी जगलो, कशासाठी लग्न केलं, कशासाठी मुलं झाली, कशासाठी आपण जीवन जगलो, या सगळ्या गोष्टी नाही. कारण देवाची जी संकल्पना आहे कुटुंब, ही कुटुंब जी कल्पना आहे ती कल्पनाच त्याच्या अंतःकरणामध्ये घुसत नाही.
आणि म्हणून तो या कुटुंबाकडे कधी पाहतच नाही, केवळ एक जगायचं म्हणून जीवन जगत राहतो. तशीच मंडळीमध्ये येणारी जी केवळ आशीर्वादासाठी येऊन बसणारी माणसं आहेत ना, त्या लोकांसारखं त्यांचं जीवन आहे, त्या लोकांसारखंच त्यांचं अंतःकरण. पण ज्या वेळेस तुम्ही जिवंत धोंडा म्हणा त्यावेळेस मात्र तुम्ही त्या मंडळीचा खरा भाग म्हणा. हालेलुया. आणि तुम्हाला भाग म्हणलं पाहिजे. हालेलुया. बाजूला सांगा, मंडळीचा भाग करा म्हणलं पाहिजे. तुम्ही अलिप्त नाही राहू शकत. तुम्ही जर अलिप्त राहणारे असाल तर सैतान तुम्हाला पकडेल. कारण सैतानाचं देवाचं वचन असं सांगतं की कोणाला गिळावे म्हणून शोधित फिरतो. हालेलुया. तो मंडळीला गिळू शकत नाही. हालेलुया. मंडळीला गिळू शकत नाही, कारण मंडळी पवित्र लोकांचा समूह आहे. हालेलुया. आणि त्याला गिळता येत नाही. त्याला ते जर मंडळी पवित्रतेवर चालत असेल, मंडळी जर पवित्र आराधना होत असेल, देवाचं गौरव होत असेल, तर त्याला मंडळीला गिळता येणार नाही. पण एकट्या माणसाला मात्र गिळण्याचा तो सतत प्रयत्न करत असतो. एकट्या माणसाला मात्र पकडण्याचा तो प्रयत्न करतो आणि नेहमी त्याचे प्रयत्न सतत चालू असतात. कारण बायबल स्पष्टपणे आपल्याला सांगतं की अधोलोकाचं वाटप त्या विषयी होणार नाही. पुढचा भाग आहे तो त्याच्याविषयीच आपण पाहणार आहोत. पण मी तुम्हाला या गोष्टी सांगू इच्छितो की आपण एक जिवंत धोंडा आहोत आणि जिवंत धोंडा म्हणून आपण त्याचा भाग बनलंच पाहिजे. इफिसकरास पत्र याचा 4था अध्याय आणि 1 ते 6 वचन आपल्याला काय सांगतो वाचा. इफिसकरास पत्र याचा 4था अध्याय, इफिसी की पत्र उसका 4था अध्याय 1 से लेकर 6. इफिसकरास पत्र 4था अध्याय आणि तिथं असं लिहिलंय, म्हणून जो मी प्रभूमध्ये बंदीवान तो मी तुम्हाला विनवून सांगतो की तुम्हाला झालेल्या पाचारणास शोभत असेल चाला. पूर्ण सौम्यता सहनशीलता दाखवून एकमेकांना प्रीतीने वागून घ्या. आत्म्याच्या द्वारे घडून आलेले ऐक्य शांतीच्या बंधाने राखावे झटत जा. तुम्हास झालेल्या पाचारणापासून निर्माण होणारी आशा जशी एकच आहे तशी शरीर ही एकच व आत्मा एकच आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभू एकच आणि 5वं वचन, प्रभू एकच, विश्वास एकच, बाप्तिस्मा एकच आणि सर्वांवर सर्वांमधून आणि सर्वांच्या ठायी असलेला देव जो सर्वांचा पिता तोही एकच आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही एकच बाप्तिस्मा घेतलाय, एकाच देवावर विश्वास ठेवता, एकाच वचनावरती तुम्ही चाललेला, एकच बायबल तुम्ही आणि मी फॉलो करतो आणि त्याच एका चर्च, वैश्विक चर्च आपण सभासद आहोत. याचा अर्थ आपल्याला एकत्र बनूनच चालत राहायचं आहे. हालेलुया. आणि म्हणून आपण जिवंत धोंड्या आहोत आणि त्या मंडळीचा भाग आहोत. आपण मुख्य जो पाया आहे प्रभू येशू ख्रिस्त त्याच्यावर आपण रस्ते जात आहोत. आपण इमारत बनत आहोत आणि ज्यावेळेस इमारत पूर्ण होईल त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त येणार. हालेलुया. त्याला नेण्यासाठी. हालेलुया. परमेश्वर पवित्र बनवत आहे, परमेश्वर घडवत आहे, परमेश्वर 9 दारांनी 9 फळांनी त्याला सजवत आहे, तयार करत आहे. प्रार्थनेचं ओझं कोणाला तरी देत आहे, कोणाला तरी पवित्र जगण्यासाठी परमेश्वर प्रवृत्त करत आहे आणि कोणाला तरी वचन वाचण्यासाठी प्रवृत्त करत आहे, कोणाला तरी समर्पण करण्यासाठी प्रवृत्त करत आहे. आणि हे सगळं कशासाठी होत आहे माहिती आहे? त्याची मंडळी रचली जात आहे. हालेलुया. हालेलुया. त्याची मंडळी रचली जात आहे. आणि जर तुम्ही असं म्हणाल की मी अलिप्त आहे, मी एकटाच आहे, मला काही घेणं देणं नाही, मंडळीमध्ये काय होतं, काय चालतं, कुठल्या प्रकारच्या प्रार्थना होतात, कुठल्या प्रकारच्या गोष्टी होतात, याच्याशी मला काही देणं घेणं नाही, मी केवळ आशीर्वादासाठी आलो, तर लक्षात घ्या तुम्ही जिवंत धोंडे कधी बनणार नाही. बरीच लोक आज या जगामध्ये जिवंत धोंडा बनू शकले नाही किंवा त्याच्या प्रक्रियेपर्यंत ते कधी येऊ शकले नाही आणि स्वतःला त्यांनी कधी मंडळीचा भाग समजले नाही आणि म्हणून ते आज पकडले नाही सैतानाने त्यांना. मग त्यांचं नाव बायबल मधलं वेगवेगळ्या प्रकारची नावं आहेत त्यांच्याजवळ आणि मग त्यांचं आडनाव खूप सुंदर आहे आणि खूप चांगल्या प्रकारे, पण ते मंडळीचा भाग बनू इच्छित नाही. त्यांना चर्च मधल्या होणाऱ्या ऍक्टिव्हिटीज, प्रार्थना आणि इतर अशा सगळ्या गोष्टीची काही देणे घेणं नाही आणि केवळ ते नावासाठी विश्वासणार आहे, केवळ नावासाठी ते म्हणतात अमुक मी चर्च मध्ये जातो, अमुक काहीतरी माझा त्यांच्या संपर्क येतो, इतकंच केवळ आहे. लक्षात घ्या प्रभू येशू ख्रिस्त त्यांना ओळखत नाही. हालेलुया. जे मंडळीचा भाग आहे त्यांना देव ओळखतो. हालेलुया. जे मंडळीमध्ये जिवंत धोंडे म्हणून इमारतीमध्ये जोडलेले त्यांनाच देव ओळखतो. जे इमारतीपासून वेगळे आहेत त्यांना देव ओळखत नाही. हालेलुया. लक्षात घ्या, इमारतीमध्ये आपल्याला राहावं लागेल, इमारतीत आपल्याला टिकून राहावं लागेल. खाली पडलेल्या चोराचा कोणीही विचार करत नाही, पण जो बिल्डिंग मध्ये राहतो, जो इमारतीमध्ये राहतो त्याचा मात्र विचार केला जातो, त्याची काळजी केली जाते, त्याला लपवलं जातं, त्याच्यावर रंगरंगोटी केली जाते, ते पडू नये म्हणून त्याला सांभाळलं जातं, त्याची सुरक्षा पण केली जाते. हालेलुया. पण खाली पडलेल्या कचऱ्याचा कोणी विचार करत नाही. हालेलुया. का विचार करत जात नाही? त्याच्याची काळजी गरज नाही, कारण ही इमारत आहे, इमारतीची काळजी घेण्याची गरज.
आणि देव ज्यावेळेस काळजी घेतो त्यावेळेस तुमची काळजी जर तुम्ही जिवंत धोंडा असाल त्याच वेळेस तुम्ही घेणार आहे. हालेलुया. योहानाचा शुभवर्तमान 17वा अध्याय. योहानाचा शुभवर्तमान 17वा अध्याय 20वा वचन. योहानाचा सुसमाचार 17 अध्याय 20 पद. मी केवळ त्यांच्यासाठी नाही तर त्यांच्या वचनावरून जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी विनंती करतो की त्या सर्वांनी एक व्हावे. हे माझ्या बापा जसा तू माझ्यामध्ये मी तुझ्यामध्ये तसे त्यांनीही तुझ्या माझ्यामध्ये एक व्हावे कारण तू मला पाठवले असा विश्वास जगाने ठरावा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पुढे 26व्या वचनापर्यंत त्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. तू जे गौरव मला दिले आहे ते मी त्यांना दिले आहे यासाठी की जसे आपण एक आहोत तसे त्यांनीही एक व्हावे म्हणजे मी त्यांच्यामध्ये व तू माझ्यामध्ये यासाठी की त्यांनी एक होऊन पूर्ण व्हावे आणि त्यावरून जगाने समजून घ्यावे की तू मला पाठवले आणि जशी तू माझ्यावर प्रीती केली तशी त्यांच्यावर ही प्रीती केली. हालेलुया. ही वचन तुम्ही काळजीपूर्वक वाचा 1 ते 26 पर्यंत लिहून ठेवा आणि लक्षात घ्या देव तुम्हाला त्या वचनातून बोलेल कारण बायबल आपल्याला स्पष्टपणे या गोष्टी शिकवत आहे सांगत आहे की तुम्ही आणि मी जिवंत धोंडे आहोत आणि जिवंत धोंडे किंवा इमारतीचा भाग यासाठी देव म्हणत आहे कारण येशू पिता येशूमध्ये आणि येशू आपल्यामध्ये आपण येशूमध्ये हे सगळं एकमेकाशी जोडलं गेलेलं आहे. हालेलुया. जर तुम्ही ह्या सगळ्या जोडलेल्या गोष्टीपासून स्वतःला अलिप्त ठेवू इच्छित असाल तर इतके अलिप्त व्हा की सैतान तुम्हाला कधी पकडेल आणि कधी तुम्हाला तो भडकवेल कधी तुम्ही देवाच्या राज्यापासून वेगळे व्हा हे तुम्हाला सुद्धा समजणार नाही. आणि माझ्या डोळ्यासमोर बरेच विश्वासणारे सैतानाच्या मार्गावर गेलेले मी पाहिलेले. बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये मी या गोष्टी पाहिलेल्या आहेत की देवाच्या मंडळीपासून इमारतीपासून बाजूला झाले आणि ते भडकवले गेले. सैतानाने त्यांना पकडलं गिळलं त्याच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारची संकट आलं अडचण आले. आज ते देवाच्या वचनामध्ये नाही केवळ ते कधीतरी प्रार्थना करणारे होते कधीतरी चर्चला जाणारे माणसं होते काहीतरी त्या चर्चचे सभासद ते होते काहीतरी मंडळीमध्ये आराधना करण्यासाठी ते जात होते केवळ त्यांनी एवढंच त्याच्या आठवणीत आहे. का असं झालेलं आहे कारण ते स्वतःला मंडळीचा भाग समजत नव्हते म्हणून. हालेलुया. जगातल्या लोकांचा कारण बरीच लोक आज दोलायमान स्थितीमध्ये असतात. दोलायमान म्हणजे कोणती स्थिती म्हणजे ते जगाशी पण जोडून राहतात आणि मंडळीशी पण जोडून राहतात. त्यांना असं वाटतं की मी दोन्हीशी जोडून राहिलो तर कधीतरी कोणत्या तरी वेळेस मला या दोन्ही गोष्टी कामाला येतील. पण लक्षात घ्यावा या दोन्ही गोष्टी कधीच कामाला येणार नाही. जो दोलायमान स्थितीमध्ये आहे तो नेहमी पाण्यातच डुबणार. हालेलुया. कारण एक नाव पुढे जाईल एक नाव पाठीमागे राहील. कारण आत्मिक स्थिती ह्या जगातल्या गोष्टी बरोबर वाटचाल नाही करत. आत्म्याचे नियम वेगळे आहेत जगाचे नियम वेगळे आहेत. हालेलुया. आत्मा जगाच्या नियमाने चालत नाही जग आत्म्याच्या नियमाने कधीच नाही चालत. हालेलुया. तुम्हाला एकतर आत्म्याच्या नियमानेच चालावं लागेल आणि ह्या वचनावर विश्वास ठेवावा लागेल. तुमची बुद्धी तुम्हाला काय सांगते आणि वेगवेगळे युट्यूबवरचे शिक्षक इंटरनेटवरचे शिक्षक काय सांगतात हे सगळं बाजूला करा. कारण ज्यावेळेस तुम्ही हे सगळं ऐकत राहिला त्यावेळेस असं आज एक नवीन ट्रेंड निघालेला आहे. तू एकटा राहा तुला एकट्याला शिकवलं जाईल तुला एकट्याला सगळं काही मी सांगतो आणि एकटा तू आणि तुझी मी प्रगती करेन असं करेन. एकट्याला सैतान कधी पकडून दारूच्या गुत्त्यावर घेऊन जाईल हे पण नाही कळत. हालेलुया. आज भले विश्वासणाऱ्यांना मी तुम्हाला दाखवून देईल उदाहरण की जे कधी काही विश्वासणारे होते आज गुत्त्यावर आहे. का कारण एकटे पडले म्हणून. जर ते जुडून राहिले असते इमारतीत राहिले असते संरक्षण केलं असते देवाने सांभाळलं असतं देवाने काळजी घेतली असती आणि देवाने त्याला पडू दिलं नसतं. कारण अधोलोकाचं फाटक जे वाचा माझ्या बरोबर अधोलोकाचं फाटक विजयी होणार नाही. वाचा इपिस्करस 4 अध्याय ते वचन आपण वाचलं 16वा अध्याय मत्तेय सुसमाचार 16वा अध्याय आणि 19वा वचन. पुन्हा एकदा तिथे या. मत्तेय सुसमाचार 16वा अध्याय पुन्हा एकदा तिथे या आणि ते वचन आपलं मुख्य वचन आहे. या संदेशाचं आपलं मुख्य वचन असणार 18 आणि 19 दोन्ही वचन 16वा अध्याय 18 आणि 19 दोन्ही वचन मुख्य वचन आहेत आपले. आणि 19 सांगतो मी तुला 18 वचन सांगतो आणखी मी तुला सांगतो की तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी असेल आणि तुझ्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचे काही चालणार नाही. हालेलुया. बाजूने सांगा अधोलोकाचे फाटक विजयी होणार नाही. तुझ्या एकट्यावर नाही. बाजूने सांगा तुझ्या एकट्यावर नाही मंडळीवरती. हालेलुया.
हालेलुया. एकट्याचा विजय हा वेगळा विजय आहे आणि मंडळीचा विजय हा वेगळा विजय. एकट्याच्या विजयावर आपण पुन्हा काहीतरी आपण बोलूया. पण एकट्याच्या विजयावरती एकट्या विजयी होण्यासाठी तुम्हाला खूप उंचीवर जावं लागेल. हालेलुया. एकटा विजय होण्यासाठी सुद्धा परमेश्वर विजय देतो. हालेलुया. मोशे सारखे काही लोक आहेत, यहोशुआ सारखे काही लोक आहेत की त्याला एकट्याला परमेश्वराने चालवतो. पण ती गोष्ट वेगळी आहे, तिथपर्यंत करोडो लोक जात नाही. हालेलुया. हजारात लाखो एक जण एखादा असतो त्याच्यामध्ये. आणि तुम्ही तसं बरेच आपल्यापैकी कोणी तसं आहे असं मला तरी वाटत नाही. पण जर समजा जर तुम्ही तसे नाहीये तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला मंडळीचा भाग बनावा लागेल. हालेलुया. मंडळीचा भाग बनावा लागेल. हालेलुया. जर तुम्ही भाग बनणार नाही तर अधोलोकाचं फाटक कधी विजय होईल. हे फाटक का विषय येशू ख्रिस्ताने का सांगितले बरं? सांगा बरं मला. फाटकाविषयी का सांगितले? त्या काळामध्ये म्हणजे ज्यावेळेस येशू ख्रिस्ताने ही वचनं बोललं त्यावेळेस फाटकावरती, फाटक म्हणजे काय की वेशीवरती फाटक असतं. हालेलुया. कुठे असतं फाटक? वेशीवरती फाटक म्हणजे वेशीच्या जवळ फाटक असतं. आणि त्या काळातल्या पद्धतीनुसार जे काही व्यापार व्हायचे, जे काही वेगवेगळ्या प्रकारची खरेदी विक्री व्हायची, ही सगळी खरेदी विक्री फाटकावरती व्हायची. म्हणजे वेशीजवळ व्हायची. वेशीजवळच मुख्य लोक बसायचे, वेशीजवळच खरेदीचे खूप मोठे व्यवहार व्हायचे आणि खूप काही ज्या गोष्टी आहेत देण्या घेण्याच्या या सगळ्या गोष्टी फाटकावरती व्हायच्या. म्हणजे विजय जो मिळायचा तो कुठे मिळायचा? फाटकावरतीच मिळायचा. धन संपत्ती कुठे मिळायची? फाटकावरती, वेशीजवळ मिळायची. आणि म्हणून फाटकाविषयी येशू ख्रिस्त बोलतोय. हालेलुया. कारण फाटकावरती विजय पण आहे, फाटकावरती हार सुद्धा आहे. हालेलुया. कारण फाटक हे कशाला दर्शवतं माहिती आहे? फाटक हे सामर्थ्याला दर्शवतं, सामर्थ्य ठिकाणाला दर्शवतं. फाटक हे ह्याला दर्शवतं की त्या ठिकाणी सामर्थ्य आणि मोठी मोठी कामं होतात. आणि म्हणून फाटकावरती जास्त करून कॉन्सन्ट्रेट केलं जात होतं त्या काळामध्ये. आणि म्हणून येशू ख्रिस्त फाटकाविषयी बोलला आणि म्हणून तो बोलला की ते सामर्थ्य ठिकाण म्हणजे जे सामर्थ्य ठिकाण असेल, अधोलोकाचं फाटक हे सामर्थ्य ठिकाण आहे आणि ते सामर्थ्य ठिकाण विजयी होणार नाही. हालेलुया. मंडळीवरती सामर्थ्य ठिकाण विजय होणार नाही. येशू ख्रिस्त त्या काळाविषयी उद्देशून असं बोलत आहे की फाटकाचं जे सामर्थ्य आहे ते सुद्धा विजयी होऊ शकत नाही. का विजयी होऊ शकत नाही? माझ्या बरोबर वाचा इब्री लोकास पत्र 2 अध्याय आणि 14 आणि 15 वचन. इब्री लोकास पत्र 2 अध्याय आणि 14 आणि 15. इब्रियों की पत्री 2 अध्याय 14-15 पद. आणि त्या ठिकाणी असं लिहिलंय, ज्या ती मुले एकाच रक्त मांसाची होती त्या तोही त्यांच्यासारखा रक्त मांसाचा होता. हेतू हा की मरणावर सत्ता गाजवणारा म्हणजे सैतान याला मरणाने शून्यवत करावे आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दास्याच्या बंधनात व्हावे त्या सर्वांना मुक्त करावे. हालेलुया. हालेलुया. या सगळ्याचा अधिकार कोणाच्या हातामध्ये आहे? येशू ख्रिस्ताच्या हातामध्ये. हालेलुया. अधिकार कोणाच्या हातामध्ये आहे? येशू ख्रिस्ताच्या हातामध्ये. बाजूला सांगा, अधिकार येशू ख्रिस्ताच्या हातामध्ये आहे. प्रकटीकरणाचं पुस्तक 1 अध्याय 18 वचन अधिकाराविषयी वाचा. प्रकटीकरण 1:18. प्रकाशित वाक्य पुस्तक 1 अध्याय 18. मी मेलो होतो तरी पहा मी युगानुयुग जिवंत आहे आणि मरणाच्या अधोलोकाच्या किल्ल्या माझ्याजवळ आहे. कोण म्हणते असं? येशू ख्रिस्त बोलतोय. बाजूला सांगा, मरणाचे आणि अधोलोकाचे किल्ले येशूजवळ आहे. येशू असं म्हणतो अधोलोकाचं फाटक मंडळीवर विजय होणार नाही. हालेलुया. तो अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताने मंडळीला दिलेला आहे. तो अधिकार बांधण्याचा, सोडण्याचा आणि पृथ्वीवर बांधून काढण्याचा, ते स्वर्गामध्ये बांधलं जाईल, पृथ्वीवर मोकळं केलं जाईल, ते स्वर्गात मोकळं केलं जाईल. हा अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताने मंडळीला देऊन केला. हालेलुया. हा अधिकार कुठल्या तरी एका विशिष्ट व्यक्तीला देऊन केला नाही, तर हा अधिकार तुमच्या आणि माझ्याजवळ मंडळी म्हणून देऊन केलेला आहे. आणि मंडळीवरती परमेश्वर असं म्हणतो की मंडळीवरती अधोलोकाचं फाटक विजयी होणार नाही. कारण अधोलोकावरती आणि मृत्यूवरती ज्यानं विजय मिळवलेला आहे तोच तो अधिकार मिळवू शकतो. हालेलुया. कारण तोच ज्याच्या हातामध्ये अधिकार आहे तो अधिकार असताना असं म्हणत आहे की अधोलोकाचं फाटक तुमच्यावर विजय होणार नाही. हालेलुया. ज्यावेळेस आपण या गोष्टीवरती गांभीर्याने विचार करतो त्यावेळेस एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते की अधोलोकाच्या वरती विजय मिळवणारा माझ्यासोबत आहे. अधोलोकाच्या वरती मृत्यूवरती विजय मिळवणारा प्रभू येशू ख्रिस्त माझ्या घरामध्ये, माझ्या अंतःकरणामध्ये आणि मी ज्या मंडळीमध्ये राहतो त्या मंडळीमध्ये सुद्धा, मी जे पवित्र लोकांचा समूह ज्याला म्हणतो त्या समूहामध्ये सुद्धा येशू ख्रिस्त आहे. आणि म्हणून त्या समूहावरती, त्या मंडळीवरती, त्या चर्चवरती अधोलोकाचं फाटक विजयी होणार नाही. हालेलुया. अधोलोकाचं फाटक आपल्यावरती विजय होऊ देणार नाही परमेश्वर.
कारण येशू ख्रिस्तानं तशा प्रकारे आम्ही वचन देऊ केलेलं आपल्याला. आणि गलातीकरास पहिले पत्र याचा 15वा अध्याय 57 वचन. गलातीकरास पहिले पत्र याचा 15वा अध्याय 57 वचन. आणि सांगतात, परंतु जो देव आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला जय देतो त्याची स्तुती असो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्याच्या अगोदरच तुम्ही वाचला असेल तर मरणावरती विजय मिळवण्याविषयी आणि बऱ्याच गोष्टींविषयी पाऊल म्हणाला त्या ठिकाणी गलातीकराच्या मंडळीला. आणि गलातीकराच्या एका व्यक्तीला नाही तर मंडळीला उद्देशून पाऊल पत्र लिहित आहे. आणि पत्र लिहित असताना तो त्या ठिकाणी असं म्हणतो की आपला विजय हा ख्रिस्तामध्ये आहे. हालेलुया, आपला विजय हा ख्रिस्ताजवळ आहे. कारण आपल्याला विजय देणारा जो आहे तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया, कारण अधोलोकाच्या किल्ल्यास त्याच्या जवळ आहे. अधोलोकावरती विजयच त्याने मिळवलेला आहे. आणि फाटकावरती विजय मिळाला. कारण फाटक हे किल्लीने उघडलं जातं. हालेलुया, कशाने उघडलं जातं? किल्लीने उघडलं जातं. आणि ती किल्ली कोणाजवळ आहे? प्रभू येशू ख्रिस्ताजवळ आहे. हालेलुया, आणि ती किल्ली तो कोणाला देणार आहे? मंडळीला देणार. हालेलुया, कारण बायबल स्पष्टपणे सांगतं की तुम्ही जे स्वर्गात बांधाल पृथ्वीवर बांधाल ते स्वर्गात बांधलं जाईल. आणि पृथ्वीवर जे मोकळे कराल ते स्वर्गात मोकळे केले जाईल. हालेलुया, मंडळी ज्यावेळेस या ठिकाणी बसून विजयासाठी प्रार्थना करते त्यावेळेस अधोलोकाच्या किल्ल्या उघडल्या जातात. हालेलुया, फाटक विजयी होणार नाही. फाटकावरती कुठल्याही प्रकारचं फाटकाचं सामर्थ्य मंडळीवरती चालू देणार नाही देव. कारण मंडळी प्रार्थना करते, मंडळी आराधना करते, मंडळी शिष्य बनवत जातात, मंडळी देवाचा गौरव करते, मंडळी देवाची महिमा करते, मंडळी पवित्रतेमध्ये जगते आणि मंडळी वाढत राहते आणि अधोलोकाचं फाटक विजयी होणार नाही. कारण येशू ख्रिस्त त्या मंडळीला चालवत आहे, तयार करत आहे, पवित्र बनवत आहे आणि पुढे घेऊन जात आहे, विजयी बनवत आहे. हालेलुया, समजतं मी तुम्हाला काय सांगत आहे? कारण परमेश्वर तुमच्या आणि माझ्याकडे ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस मंडळी म्हणून पाहतो. ज्यावेळेस तुम्ही ज्या चर्चमध्ये जाता, मंडळी सभासद म्हणून तुम्ही जीवन जगताय, या चर्चमध्ये तुम्ही येताय आणि पवित्रतेमध्ये आराधना करताय, त्यावेळेस तुमच्याकडे तो मंडळी म्हणून पाहतो. आणि वैश्विक चर्च आहे, वैश्विक मंडळी आहे, त्या वैश्विक चर्चकडे सुद्धा तो तुम्हाला सभासद म्हणून पाहतो. हालेलुया, या तिन्ही गोष्टींचे आपण भाग आहोत. आपल्याला टिकून राहिलं पाहिजे, आपल्याला बांधलेलं गेलं पाहिजे, आपण त्याच्याशी जुडलं गेलं पाहिजे. मी एकटा राहून कुठल्याही प्रकारचं काहीच गोष्टी प्राप्त करू शकणार नाही. बाजूला सांगा, एकटा राहशील तर सैतानाच्या तावडीमध्ये सापडशील. हालेलुया, लक्षात घ्या, आपल्याला मंडळी म्हणून एकत्र राहायचं आहे. आणि जो मंडळी म्हणून एकत्र राहू इच्छित नाही तो सैतानाने बहकवलेला व्यक्ती आहे. या जगामध्ये आज भरपूर बहकलेले लोक आहेत, भरपूर सैतानाच्या तावडीमध्ये सापडलेले लोक आहेत. आणि त्यांना असं वाटतं की मी एकटा आहे, मी विजयी होईन आणि मग मी स्वर्गामध्ये जाईन. कशा प्रकारे मी करतो पहा. ईर्ष्येवर काही लोक मंडळी सोडतात, ईर्ष्येवर. पण लक्षात घ्या, असली ईर्ष्या परमेश्वराच्या राज्यामध्ये काही कामाची नाही. लक्षात घ्या, आपण ईर्ष्या वाढवायला हवी की मी मंडळीचा भाग म्हणून ही मंडळी कशी वाढेल, माझ्यामधून कसं मंडळी उभा राहील, माझ्यामधून कसं चर्च उभं राहील. जगामध्ये सगळीकडे हे भडकवलं जात आहे. केवळ आपल्याच मंडळीविषयी मी बोलत नाही, जगातल्या बऱ्याच विश्वासणाऱ्यांच्या विषयी मी बोलतोय की आज सगळीकडे हा ट्रेंड आहे. सगळीकडे काय ट्रेंड चाललेला आहे? जशा प्रकारे सोशल मीडियावरती एखाद्या गोष्टीचा ट्रेंड असतो, म्हणजे एक गोष्ट सतत तशीच चालवली जाते. आणि सतत सोशल मीडिया असेल किंवा बाकी बऱ्याच युट्यूब असेल किंवा फेसबुक असेल आणि अशा बऱ्याच गोष्टीवरती असा हा ट्रेंड चाललेला आहे की मंडळीचा भाग बनायचं नाही, एकटं राहायचं म्हणजे देव पवित्र आत्मा मदत करेल, एक मदत करेल, ते मदत करेल. आणि अशा खूप लोकांना मी केवळ सेवा करणाऱ्या माणसाला सुद्धा पाहिलेलं आहे की जे जुळून राहिले नाहीत आपल्यासोबत, लोकांच्या गोष्टी सोबत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी करणाऱ्यांसोबत, त्यांच्या सुद्धा जीवनामध्ये अपयश आलेलं मी पाहिलेलं. हालेलुया, तुम्ही ट्रेंडनी देवाचं काम नाही करू शकत. हालेलुया, काय ट्रेंड चाललाय त्याच्याकडे नका पाहू, कारण देवाचा ट्रेंड कधी बदलत नाही. हालेलुया, बायबलचा ट्रेंड कधी बदललेला नाही. जे नियम 2000 वर्षापूर्वी होते तेच आज नियम. हालेलुया, देव बदललेला नाही, त्याचा ट्रेंड तसाच आहे, आता तसा आहे. त्याची पवित्रता मध्ये कधी चेंज झालेला नाही. त्यावेळेस सुद्धा पवित्र लोकच हवे होते आणि आता सुद्धा पवित्रच लोक हवे. हालेलुया, त्यावेळेस सुद्धा त्याला प्रेम करणारे, प्रीती करणारे लोकच हवे होते आणि आता सुद्धा तीच लोक हवे. हालेलुया, त्याला त्यावेळेस सुद्धा एक मंडळी म्हणून एक संघच त्याला ठेवायचं होतं आणि आता सुद्धा तेच त्याची इच्छा आहे. त्याची इच्छा बदललेली नाही, त्याचं काम बदललेलं नाही, त्याची पद्धत बदललेली नाही, मानव बदललेला आहे, मानवाचे विचार बदलले, संस्कृती बदलली, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी बदलली, जगाने प्रगती केलेली आहे. पण देवाचं राज्य त्याच पद्धतीमध्ये स्थापलं जातं, देवाचं राज्य त्याच पद्धतीने चालतं. स्वर्गाचे नियम बदललेले, स्वर्गाचे नियम
नियम तसेच आहे. हालेलुया. आणि म्हणून त्या नियमाने तुम्हाला मला सांगायचं, हालेलुया, कितीही आधुनिकता येऊ द्या, कितीही मॉडर्न होऊ द्या जग, मॉडर्न ते बरोबर चालू नका, तर येशू ख्रिस्ताबरोबर चाला. आणि बायबल स्पष्टपणे सांगतं, मंडळीचा भाग बना. मी आज तुम्हाला मंडळी काय आहे आणि कशा प्रकारे मंडळी कोणाची आहे या गोष्टीविषयी सांगितलं, आणि कशा प्रकारे मंडळी विजयी होणार आहे त्या गोष्टीविषयी तुला सांगितलं. प्रभू करो तुम्हाला ह्या गोष्टीद्वारे आशीर्वादित करो, मंडळीचा भाग बनण्यासाठी मदत करो, आणि कधीही तुम्ही ह्या मंडळीचा भागापासून स्वतःला वेगळे ठेवू नये अशीच प्रभूची इच्छा. या मंडळी